आजच्या धावपळीच्या युगात माणूस आपल्या नात्यांपासून दूर जात आहे. एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू लुप्त होत असल्याने प्रेम, आपुलकी, आदर या मानवी भावनांची ऊब देखील कमी होत चालली आहे. अशातच आजरा तालुक्यातील देवर्डे येथील पाटील कुटुंबियांनी एक अनोखा उपक्रम सादर केला आहे. एक कुळ एक गणपती हा अनोखा उपक्रम राबवून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. पूर्वी शहरापुरते मर्यादित असलेले विखुरलेले कुटुंब पद्धतीचे चित्र आता ग्रामीण भागातही दिसू लागले आहे. मात्र पाटील कुटुंबियांनी या प्रवाहाला छेद देत सर्व विभागलेले कुटुंब एकत्र आणून एकाच मूर्तीच्या साक्षीने सामुदायिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे केवळ उत्सवाचा आनंदच वाढला नाही, तर भक्तिभाव, प्रसाद, स्नेह, आदर यांची देवाणघेवाण होऊन कुटुंबातील नातेसंबंध अधिकच घट्ट झाले आहे. काही दिवसांसाठी का असेना एकत्र राहण्याची अनुभूती मिळाल्याने दऱ्या कमी होऊन एकोपाही दृढ झाला आहे. एक कुळ एक गणपती या संकल्पनेमुळे उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी, ध्वनी व हवेचे प्रदूषण टाळले गेले. शांत, आनंदी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याने हा उपक्रम अधिकच स्तुत्य ठरत चालला आहे. देवर्डे कुटुंबियाचा हा उपक्रम 3ऱ्या वर्षी पदार्पण करत असून दरवर्षी सदस्य संख्येत वाढ होत आहे. या संकल्पनेचे महत्त्व समाजाला पटल्याने पंचक्रोशीत कौतुक झाले आहे. नात्यांची गोडी जपण्यासाठी भावनांचा बाजार फुटावा म्हणून एक कुळ एक गणपती हा उपक्रम सुरू केला. यातून पर्यावरणपूरकतेलाही चालना मिळते, असे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष GM पाटील यांनी सांगितले. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.